मला हा आजार झाला त्यावेळेला ह्या 2 बोटांची, ह्या 2 बोटांची, पायाच्या 2 बोटांची माझे सेन्सेस गेले होते कम्प्लीट. मला अजिबात काय म्हणतो आपण नमनेस, मुंग्या आल्यावर कसं होतं की हातच नाही, आपल्याला बोटच नाही तसं. 2-3 वेळा माझ्यातनं दूध सांडलं होतं. तर पहिल्यांदा दूध सांडलं तेव्हा आई म्हणे, काय असं करतेस, तुला एवढं दिसत नाही, इथून इतकं दूध आणताना कसं पडतं. हे एकदा झालं, 2दा झालं, 3दा झाल्यावर माझी आई म्हणाली, हे काहीतरी वेगळं होतंय, तुला कळत नाहीये का? म्हटलं आई मला पकडल्याचं जाणवलंच नाही. हे कळेपर्यंत इट वॉज टाइम हॅड गॉन. एकदा बसमध्ये जाताना मी डबल डेकर बस असते बघ, त्याला वरती चढायच्या वेळ मला वरती बसायची खूप आवड होती. वरच्या फ्लोअरवर जाऊन बसायचं असं. तर तिथे येताना सांताक्रूजला मला आठवतं बस टर्न होऊन स्टेशनला यायची. त्या टर्निंगला मला माहित नाही काय झालं आणि मी बस मधून खाली पडले. ती डायरेक्ट रस्त्यावर रोल डाऊन होत. लागलं काहीच नाही मला, पण मी पडले कशी हा फार मोठा क्वेश्चन मार्क होता माझ्यापुढे. खूप विचार केला, म्हटलं असं पायात थोडी ताकद नव्हती का आपल्या, असं जाणवलं. पण नंतर विसरून गेले. मी आईला म्हटलं पण अगं मी पडले आज बसमधून. ते वेळ तुझं काय नवं आहे का, 1000 वेळा पडतेस तू. हे झालं. पण मग नंतर कळायला लागलं की काहीतरी. किती वर्षात होत होतं? हे मला वयाच्या 18-19व्या वर्षी जाणवायला लागलं हे होतंय मला. म्हणजे ऐन तारुण्यात ग, 10वी झाली, 11वी झाली, 12वीच्या वेळेला. आणि तुला सांगते की इतकं हे झालं ना माझं की हे 2-3 गोष्टी झाल्या. मग डॉक्टर रमणींची माझ्या वडिलांनी अपॉइंटमेंट घेतली की काहीतरी नर्व सिस्टीमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपण नर्व्सचा काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढं आमच्या लक्षात आलं होतं. तर डॉक्टर रमणींकडे जाऊया आपण ट्रीटमेंटला. रमणींकडे गेले पण मी. पण तिथे गेल्यानंतर ना डॉक्टर म्हणाले की मी तुम्हाला औषधं देतो, लेट अस सी. त्याच्या आधीच मला त्यांच्याकडे परत जाण्याच्या आधीच मला एवढा मोठा अटॅक आला की पायात सगळा नमनेस आला एका रात्रीत. आणि एवढा पेन मी तुला सांगते पायाचा, की आपण म्हणतो ना की जळतोय माझा पाय लिटरली, आगाग 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 नुसती. आणि नंतर आगाग थांबली की पेन व्हायला लागायचं. पेन म्हणजे तू आपल्या गारगोटी किंवा हे असतं ना ते पायावर जर जोरात फिरवलं तर कसा पेन होईल तुला, तो पेन ग कंटिन्युअस. म्हणजे तो थांबतच नव्हता माझा. एकदा पेन, एकदा आगाग, एकदा पेन, एकदा आगाग. आणि तसं वय लहान होतं ना ग की दुखतोय म्हणजे किती सहन करायचं असं होतं. हे 1 महिना काढलं. मग डॉक्टर रमणी म्हणाले की तुम्ही जोपर्यंत, आणि त्यावेळेला नेमकं काय झालं, डॉक्टरांचे संप होते बापरे चालू. एकही डॉक्टर अवेलेबल नव्हता. तर डॉक्टर म्हणाले जोपर्यंत डॉक्टर्स अवेलेबल नाही, तुम्हाला बेड मिळत नाही, तोपर्यंत येऊ नका तुम्ही. करायचं काय, घरात ही मुलगी रडते अशी 24 तास. माझं लिटरली एवढूसे हातपाय. किती दिवस सुरू होतं पण हे मला हा अटॅक आला डिसेंबर पर्यंत, अख्खा डिसेंबर मी रडून काढला. नोव्हेंबर डिसेंबर, मला आठवतं 5 नोव्हेंबर माझं हा झालेला आजार. आणि ते डिसेंबर पर्यंत मी 2 महिने रडत काढले. जेवायची नाही काही, असे एवढूसे हातपाय झाले होते. सहज माझा आतेभाऊ माझ्याकडे आला आणि जेव्हा त्यांनी हे बघितलं म्हणाला, अरे मामा ही रात्रभर रडते, ही मुलगी जाईल आता, काय तिचे हातपाय झालंय, काय ही झाली अशी. त्यामुळे अरे काय करू, डॉक्टरचे हेच मिळत नाही आम्हाला, बेडच मिळत नाही शुश्रूषाला, करायचं काय आता. मग ते म्हणाले की एक काम करतो, त्याची बायको अलका बहिणी माझी, अलका डोंगरे, ती महाराष्ट्र फाउंडेशन म्हणून पुण्याला एक हॉस्पिटल आहे, तिथे ती मेन अकाउंटंट म्हणून काम करायची. तिचे सगळे डॉक्टर्स ओळखीचे होते. तिने सहज तिच्या एका डॉक्टरला सांगितले असं असं माझ्या नंडेला झालेलं आहे, त्यामुळे तिला ताबडतोब इकडे घेऊन या. माझी आत्या माझ्याकडे आली. ते म्हणाले तुम्हाला काय डिसिजन घ्यायचा, तो 2 दिवस मी इथे आहे, तू डिसिजन घे आणि तिला मी माझ्याबरोबर घेऊन जाते, आपण सगळे पुण्याला जाऊया.